हाय हॅलो वेलकम आहे तुमचं लाईफ ऑफ आर विसावी मम्मा या चॅनलवरती. तर कसे आहात मंडळी? सर्व मजेत ना? आय होप तुम्ही सगळे मजेतच असणार. तर चला, तुम्हाला तर समजलंच असेल व्हिडिओ पाहून आम्ही कुठेतरी निघालो आहोत. हो, तर आम्ही निघालो आहोत गावाला. गणपतीच्या सुट्ट्या आहेत, म्हणजे सुट्टी घेतलेली आहे आम्ही. सुट्ट्या म्हणजे मुलांना काय गणपतीच्या सुट्ट्या नसतात आमच्याकडे. तर आम्ही 4-5 दिवस सुट्टी घेऊन आम्ही गावी निघालेलो आहोत माझ्या माहेरला. तर आज सकाळीच आम्ही लवकर निघलो होतो, कारण आम्हाला सकाळी गाडी होती 6 वाजता. त्यामुळे आम्ही लवकर उठून तयार होऊन निघलो होतो. घरापाशीच रिक्षा बोलवली, कारण सकाळ रिक्षा मिळणं अगदी कठीण आहे. रिक्षाच मिळत नाहीत काही केल्या, मग लांबपर्यंत चालत जावं लागतं. म्हणून अगोदरच रिक्षाची सोय करून लवकर निघलो होतो, जेणेकरून आपण त्या गाडीपर्यंत वेळेत पोहोचू. तर इथे अशी फ्रेश अशी सकाळ आपल्याला दिसत आहे. तर प्रत्येक गणेशोत्सव मंडळाचे गणपती आपल्याला रस्त्याच्या कडेने दिसत आहेत, परंतु त्यांचा पडदा लावलेला आहे, त्यामुळे आपल्याला ते पाहता येत नाही आहेत. बघा, दिसलाच असेल तुम्हाला, परंतु इथे पडदा लावलेला असतो. आणि हे आमच्या इथे सिव्हिल हॉस्पिटल आहे. बघा किती मोठं मिरजचं हॉस्पिटल आहे हे. आणि फ्रेश अशी सकाळ अगदी भारी वाटत होतं, प्रसन्न असं. सकाळ गावी निघालो होतो, आणि सकाळ जर निघालं तर लवकरच पोहोचतो आपण. त्यामुळे आम्ही लवकरात लवकर निघण्याचा प्रयत्न केला, आणि आम्ही तसंच केलं. ठरवल्याप्रमाणे आम्ही लवकरच निघालो. तर आम्ही ज्या गाडीनं जाणार होतो ती गाडी आमची वाट पाहत तिथे उभी होती. आमच्या मिस्टरांच्या हॉस्पिटलचीच ती गाडी होती, त्याच गाडीने आम्ही जाणार होतो. तर बघा, म्हणजे सकाळी रस्ता पण रिकामा असतो, त्यामुळे लवकरात लवकर आपण पोचतो, गर्दी नसते वाहनांची. तर इथे आहे बघा मिरज सिव्हिल हॉस्पिटल, पाहू शकता तुम्ही. आणि ही आहे गाडी, ज्या गाडीने आम्ही जाणार आहोत. तर आम्ही आता गाडीमध्ये वगैरे बसून घेतलं, आणि आम्ही आता निघालो. तर प्रसन्न असा सकाळचा सूर्य आपल्याला उगवताना दिसत आहे. बघा किती छान असा व्ह्यू आहे. अगदी सगळीकडे हिरवी झाडे, आणि त्याच्यामध्ये उगवणारा सूर्य, हा काय भारी वाटतोय. बघा, खूप भारी वाटत होतं हे दृश्य पाहून. खूप दिवसातून असं उगवणारा सूर्य पाहिला होता, कारण आमच्याकडे कंटिन्यू असा पाऊसच चालू आहे. आणि आमचं बाळ लहान असल्यामुळे मी तरी काही घराच्या बाहेर निघत नाही, त्यामुळे उगवणारा सूर्य मी आज खूप दिवसातून पाहिला होता. त्यामुळे मला खूप भारी वाटत होतं. बघा, लय भारी फिलिंग येत होती. आणि त्याच्यात अजून आपल्या माहेरला जायचं म्हणजे होतं, काय सांगूच नका, लय भारी वाटत होतं. आमच्या माहेरला महालक्ष्मी पण आहे, म्हणजेच गौरी. त्याच्यासाठी आम्ही 2-3 वर्ष झाले गेलो नाही, त्यामुळे आम्ही यावर्षी निघालो आहोत. आणि माझ्यासोबत येताना मी माझ्या भाचीला पण आणलं होतं, तिलाही सोडायचं होतं, म्हणून आम्ही त्या कारणाने निघालो होतो. तर किती छान अशी रस्त्याच्या कडेची हिरवी झाडं पण झालेली आहेत बघा पावसामुळे. खूप छान सगळीकडे हिरवळ दिसत होती. आणि असाच आमचा प्रवास चालू होता. आणि त्याच्यातच मला दिसलं की डोंगर, आणि मी असाच कंटिन्यू व्हिडिओ घेत होते, तेवढ्यात मला दिसलं की डोंगरावरती असे धुके पसरले आहेत. बघा किती भारी शॉट, किती भारी व्हिडिओ दिसत आहे. बघा, लय भारी लाव, कसलं भारी दिसत होतं ते, असं धुकं पसरलेलं. लय भारी वाटलं, लय दिवसातून बघितलं होतं हे. तर बघा, पूर्ण डोंगरावरती असं पूर्ण धुकं पसरलं होतं, म्हणजे असं लय भारी. थंडी पण वाजत होते, आणि ते धुकं पण बघून लय भारी फिलिंग आली राव. लय मनाला असं इतकं प्रसन्न वाटलं, काय सांगूच नका. आणि असाच आमचा आता प्रवास चालू राहणार होता. कमीत कमी 3-3.5 तासाचा आमचा प्रवास होता. त्यामुळे कंटिन्यू असा आमचा चालूच होता प्रवास. आणि हे बघा, पूर्ण डोंगर तुम्हाला असं झाकाळायला दिसत आहे धुक्याने. बघा किती भारी दिसत होता. आणि असंच रस्त्याने, आणि एक भारी वाटतं बरं का, हायवेने जायला लय भारी वाटते.
कानात इयरफोन टाकायचं आणि गाणी ऐकत काय भारी म्हणजे वाटतं ना आपलं, ते वेगळंच असतं ते टायमिंग. इथं पूर्ण मी असा डोंगराचा म्हणजे तुम्हाला धुकं दाखवण्यासाठी असा कवर केला होता. बघा इकडच्या बाजूचा मी व्ह्यू आता दाखवते तुम्हाला. बघा कसं म्हणजे ढग त्या डोंगरावरती उतरलेले आहेत. मी दाखवण्याचा थोडासा छोटासा प्रयत्न केला आहे. बघा थंडी पण होती सकाळ सकाळी. जवळजवळ आम्ही 6 वाजता निघालो तर 6 वाजता एवढा उजेड पडला होता. तर लय भारी वाटलं. तर चला आपला आता डोंगर संपलेला आहे. व्हिडिओ कंटिन्यू करू.